हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर बेसिक पासून सगळे काही लेक्चर डाउन म्हणजे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून की तुमचा स्कोर वाढेल। आणि आपलं स्वप्न आहे काय की प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये जेवढे शिकाल ना तेवढा तुम्हाला आज नाही पण निश्चित बोर्डामध्ये खूप मोठा फायदा होईल, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला फायदा होईल। कसं काय बरं सर? त्याचं कारण आहे का नीट मी काय सांगतोय ते। हे बेसिक नॉलेजेस तुम्हाला तुमचे MCQs सॉल्व करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा आधार देणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। कारण की बेसिक फिजिक्समध्ये नसतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे क्वेश्चन चांगल्या प्रकारचे MCQ सॉल्व करता येत नाहीत, त्या अटकतात कुठेतरी फॉर्म्युला पाठ असून सुद्धा। कारण की फिजिक्सला फक्त फॉर्म्युला लागत नाही, तर त्यासोबत असणारे जे काही कॉन्टेंट आहे, जे काही कॉन्सेप्ट आहेत ते गेन करता आले पाहिजे। तर चला, म्हणूनच आज मी या चॅप्टरची सुरुवात भला इलेक्ट्रोस्टॅटिक 12वीचं पण 11वीचे काही बेसिक नॉलेज आहे ते घेणं गरजेचं आहे। आता हे काय नॉलेज आहे याच्यावर आपण बोलायचं। सर्वात आधी सगळ्यांना माहिती आहे, तसं मलाही माहिती आहे, पण माझं काम आहे, मी शिकवणार आहे, टीचर आहे आणि टीचरला सगळं काही व्यवस्थित जर शिकवलं तर जरा आणखीन बरं वाटेल। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला इथे निगेटिव्ह चार्जेस दिसत असेल, इथे पॉझिटिव्ह, या दोघांचं अट्रॅक्शन होत असताना दिसत असेल। रबर आणि ग्लासचा जर रॉड घेतला तो एकमेकांकडे आणला तर अट्रॅक्ट करतो, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन। पण मी दोन्ही रबर घेतले, हा रबरचा एक रॉड घेतला, दुसरा एक रबरचा रॉड घेतला, दोघांवर निगेटिव्ह चार्ज आहेत म्हणून तो रिपेल करतो। बघा, हा फोर्स रिपल्शन वाला फोर्स आहे इथे। त्याच ठिकाणी ग्लासवर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह रिपल्शन होतं। हे फक्त एवढं तुम्हाला शिकायचं। म्हणजे आपण जे काही फोर्स बघणार, जसं ग्रॅव्हिटेशनमध्ये मासेस दोन असतील तर ते अट्रॅक्टच करतात, रिपेल करत नाहीत। पण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये तोच फोर्स आहे, पण अट्रॅक्शन रिपल्शन वाला फोर्स आहे। म्हणजे एफला काय म्हणायचं हे कळणं गरजेचं आहे। म्हणून आपण इथं कुलम्स लॉ बघणार आहे आणि कुलम्स लॉ मध्ये interaction between two charges body expressed in the term of force they exert on each other, म्हणजे फोर्स एक्झर्ट करत असतात ते अट्रॅक्शन वाला किंवा रिपल्शन वाला असतात। तर त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्याला इतकं काही याच्यात घ्यायचं नाहीये, फक्त आपल्याला महत्त्वाचं आहे लॉ, कुलमचा लॉ काय आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण म्हणू शकतात। इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जसं ग्रॅव्हिटेशन फोर्स, तसा तुम्ही याला आणखीन एक नाव देऊ शकता, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बोलू शकता, ठीक आहे। आता इथे दोन चार्जेस घेतले, निगेटिव्ह, बघा दोन्हीचा फोर्स अपोजिट दिशेने दिसतो, म्हणजे रिपल्शन होतंय। पॉझिटिव्ह रिपल्शन होते, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन होत असताना तुम्हाला इथे दिसते। दोघांमधला अंतर आपण R घेतलेला आहे, हिच्यावरून आपल्याला लॉ बनवायचा आहे। बघा, जसा ग्रॅव्हिटेशन लॉ आहे तसाच कुलमचा लॉ आहे। ग्रॅव्हिटेशन जो लॉ आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, इथं कुलम्स लॉ आहे, फक्त एवढं लक्षात घ्या। बघा, हे जे काही फोर्स आहेत ना, हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेसवर आहे। जितका जास्त चार्ज तितकं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होणार। जसं की इथं मी दिलेलं आहे 50 कुलम आहे, इथे पण 50 कुलम आहे समजा, इथं आपल्याकडे 5 कुलम आहे, इथे 5 कुलम आहेत, दोघांचं रिपल्शनच होत आहे। कन्सिडर करा, दोघांचं रिपल्शनच होत आहे, पण रिपल्शनचा फोर्स कुठे जास्त आहे, जिथं चार्जेसचं प्रॉडक्ट जास्त आहे तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जास्त आहे। तर इथला जो काही आहे हा कमी आहे, 2 नंबरचा, समजला? म्हणजे जितकं जास्त चार्ज तितकं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होतं, हे लक्षात राहू द्या। लक्षात आलं? आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे जितकं अंतर तितकं तुमचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन काय होईल, कमी होईल। म्हणजे अंतर वाढवलं फोर्स आणखीन कमी होईल, आणखीन अंतर वाढवलं आणखीन कमी होईल, आणखीन वाढवलं आणखीन कमी होईल। लक्षात आलं? जितकं अंतर कमी करसाल तितका फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन वाला जास्त असेल, हा त्याचा अर्थ आहे। कारण की इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स म्हणजे डिवाइड। मग मला इक्वल टू लिहायचं, मग इक्वल टू लिहिलं मी 1/4πε0 के, हा के मीडियमवर डिपेंड आपला, Q1 Q2 डिवायडेड बाय R²। हा खरा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कुलम्स लॉ तुम्ही म्हणू शकता। पण आपल्याकडे एअरमध्ये के ची व्हॅल्यू 1 घेतात, हे लक्षात राहू द्या, लक्षात राहू द्या। म्हणून आपल्याकडे असा फॉर्म्युला लिहितात 1/4πε0
हा Q1 दोन चार्जेसचा प्रोडक्ट आणि अंतराचा स्क्वेअर. याला युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ सुद्धा म्हणतात. ब्रह्मांडात कुठेही गेला तर हा लॉ लागू होत असतो, जसं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये लागू झालं तसं लक्षात राहू द्या. ठीक आहे. या 1/4πε आपल्याकडे व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू पण पाठ करू शकता. तुम्हाला 12वीत आता कामातच येणार आहे, कारण की 11वीचं लेक्चर नाही, 12वीचंच आहे, पण बेसिक माहिती पाहिजे म्हणून शिकवतोय भावा. बघा इथे आहे 9 × 10⁹ ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. लक्षात राहू द्या ही व्हॅल्यू 1/4πε ची व्हॅल्यू. आणि एप्सिलॉन नॉट काय आहे तर परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी काय असते सर? परमिटिव्हिटी म्हणजे एखादा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्या पॉझिटिव्ह चार्जने अशा 4 लाईन प्रोड्यूस केलेल्या आहेत, किंवा 4 किंवा 8 म्हणा. बघा मी जास्त लाईन काढतो, 8 काढतो, पण या मीडियमने किती लाईनला पास होण्याची परमिशन दिली. तर मी शिकवतोय, पण तुमचं डोकं कितीला परमिशन देते हे महत्वाचं आहे ना बाबा. अरे ठीक आहे बाबा, मला काय म्हणायचं, मला काय म्हणायचं कळालं ना. मी शिकवतोय, पण तुमचं डोकं किती परमिशन द्यायला आज जाण्यासाठी, त्याला परमिटिव्हिटी म्हणतात. तसं ही परमिटिव्हिटी आहे. एप्सिलॉन नॉटची एक व्हॅल्यू आहे 8.85 10⁻⁻12 कुलम स्क्वेअर. हेच उलटं घेतात युनिट, न्यूटन मीटर स्क्वेअर. ही एक व्हॅल्यू. परमिटिव्हिटी म्हणजे मीडियम, ही फ्री पेजसाठी आहे, काही मीडियमसाठी पण असतात परमिटिव्हिटी. ठीक आहे. असा एक आपल्याला केचा फॉर्म्युला सुद्धा भेटणार आहे, जे काही मीडियमचा कॉन्स्टंट आहे तो एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट. ही परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ द फ्री पेज. हे पुन्हा डेफिनेशन येणार आहे, म्हणून इथं जास्त डिस्कस करत नाही. समोर जो बघा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंट कशाला म्हणतात, तर तेच आहे के. याचा फॉर्म्युला एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट म्हणू आपण. हे एप्सिलॉन आहे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, आणि ही परमिटिव्हिटी ऑफ फ्री पेजची, फ्री पेजसाठी आहे. ठीक आहे, लक्षात येतं, काही टेन्शन. चला, किंवा काही लोक लिहितात असं, ह्या ठिकाणी व्हॅक्यूमची आहे डिवाइड बाय ही मीडियमसाठी घेऊ शकता तुम्ही. फोर्सचा फॉर्म्युला जर घेतला तर एफ मीडियम. हे एवढं लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये तुमच्या 12वीच्या नाही पण 11वीच्या हे जे काय दिलेलं आहे सगळे कॉन्सेप्ट शिकवतोय आणि डिटेल घेतोय, आणि तुम्ही पण डिटेल करसाल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असा पण तुम्ही त्याला ऑरमध्ये लिहू शकता. ठीक आहे. रिलेटिव्ह परमिबिलिटीची डेफिनेशन्स आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंट के असं पण म्हणू शकता त्याला. ठीक आहे. हेच इथं लिहिलं बघा. डिस्कसिंग द कुलम्स लॉ वी अज्युम दॅट द चार्ज आर हेल्ड स्टेशनरी इन व्हॅक्यूम. बघा, वेन चार्ज इन केट मटेरियल मीडियम इज सच ॲज वॉटर, मायका, जे काय तुमचं मीडियम असेल, ठीक आहे ना, अफेक्ट बिटवीन द चार्ज, द फोर्स बिटवीन द टू चार्जेस प्लेस इन मीडियम मे बी रिटन ॲज, असं लिहिलेलं आहे. मला वाटतं याची डेफिनेशन पण इथं दिलेलं आहे, त्या डेफिनेशन तुम्ही बघू शकता. रिलेटिव्ह परमॅबिलिटीला तुम्ही काय म्हणलाय तर त्यांनी म्हटलेलं आहे एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट. ऑरमध्ये आपण याला काय म्हणू शकतो, के म्हणू शकतो, आणि याला एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय एफ मीडियम. हे डेफिनेशन लिहिली, तुम्ही वाचू शकता. आता हे दोन्ही टर्म ज्या आहेत त्या सेम आहेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम जर असतील तर यांना युनिट आणि डायमेन्शन नसतात का? असतात, पण ते कॅन्सल होत असतात. हे माहिती कळायला पाहिजे. ठीक आहे. हे बेसिक आहे, हे मी शिकवलेलं आहे सगळं काही इथे. ते पुन्हा येतं. बस याला वेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला लिहायची गरज नाही. इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी समोर येणार आहे आपल्याला. बघा, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? आता माझी फील्ड आहे, टीचिंग करायची, तर आजूबाजूला जेवढे लोक आहेत तेवढे मला ऐकतील. ही माझी फील्ड आहे, एक लिमिटपर्यंत माझा आवाज जाईल. कळालं का? तिच्यानंतर बाजूचा वर्ग नाही माझा ऐकणार, कारण की तिथपर्यंत माझी फील्ड नाही. तसं कोणताही चार्ज असेल तर त्याच्या आजूबाजूला तो फोर्स एक्सपिरियन्स केला पाहिजे त्याने. म्हणजे मला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे, इकडे इथपर्यंत आहे, इकडे इथपर्यंत आहे. एक मी असा पुन्हा एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि त्याला हिच्या मधात आणलं इथपर्यंत. इथं होता तर काही तिच्यावर फोर्स लागणार नाही, ना अट्रॅक्शन ना रिपल्शन. ठीक आहे. पण जेव्हा हा चार्ज मी इथे आणेल तर या फील्डच्या आतमध्ये आला, बघा या फील्डच्या आतमध्ये आला, तर याला लगेच रिपल्शन होईल. रिपल्शन हा याला ढकलेल, इकडे ढकलेल. निगेटिव्ह असता तर अट्रॅक्ट केला असतं. म्हणजे काहीतरी त्यांचा जो काही फोर्स आहे तिच्यावर लागला असतात, तिच्या रिजनमध्ये असतात. म्हणून डेफिनेशन मध्ये लिहिलं, दिस रिजन अराउंड द चार्ज
ऑब्जेक्ट विच कुलम फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा जो एक्सपिरियन्स अनादर चार्जवर करेल त्याला इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असतं याच्यावर आपण बोलू. मी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी SI युनिट डायमेन्शन सगळं काही शिकवणार आहे. इलेक्ट्रिक फील्डचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज. आत्ता गरमागरम मी एक फॉर्म्युला सांगितला. आम्ही पण K=1 आहे असं मानतोय म्हणून केट होत नाही फॉर्म्युल्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर 1/4πε0 आता केले येत नाही, लक्षात घ्या. Q1 Q2 /r². ठीक आहे. आता इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची बघा. या फोर्सचा फॉर्म्युला माझ्याकडे 1/4πε0 Q1 ला Q, Q2 ला Q /r² Q. काय करसाल? Q गेट बी कॅन्सल. तर E= 1/4πε0 Q /r². समजतं? काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतोय. बघा 1/4πε0 Q/r². या फॉर्म्युल्यासोबत रिलेटेड करा. एक Q गायब आहे फक्त बस. याचं SI युनिट लिहून आणि डायमेन्शन लिहू. आता SI युनिट बघा. ओरिजिनल फॉर्म्युला फोर्स पर युनिट चार्ज आहे, त्याच्यावरून हा फॉर्म्युला काढला मी. SI युनिट फोर्सचं SI युनिट न्यूटन आहे, चार्जचं कुलम आहे. आणि इथे डायमेन्शन्स असणारे तुमचे इलेक्ट्रिक फील्ड फोर्सचे जे आहेत M1 L1 T-2. लक्षात राहू द्या, न्यूटन आणि जूल हे दोन सायंटिस्ट जे आहेत ना यांचे खरे युनिट नाही आहेत, ते आपण सायंटिस्टचं नाव राहावं म्हणून दिलेलं आहे. मला सांगा फोर्सचा फॉर्म्युला काय लिहिता बरं तुम्ही? मास इंटू ॲक्सेलरेशन. मास कशात मोजतात बरं? kg. ॲक्सेलरेशनचा मीटर/सेकंड². राईट आहे. आणि यालाच आपल्याला न्यूटन लिहितो. ॲक्च्युअल युनिट न्यूटन लिहितो, पण खरं युनिट काय? kg, मीटर/सेकंड². आता मला एक सांगा, यांचे डायमेन्शन्स लिहितो बघा. मास kg, मीटर म्हणजे लेंथ आहे, टाइम डिवायडेड म्हणून -2. हे न्यूटनचे न्यूटनवरून काढले का मी? नाही, मी काढले kg मीटर/सेकंड² म्हणून डायमेन्शन्स काढले. मग हे नाव का दिलं? कारण की ते फोर्सचा शोध न्यूटन काकानं लावला आणि या न्यूटन काकाचं नाव आपल्याला विसरता येणार नाही. तसं जूलचे डायमेन्शन्स आहेत, लक्षात राहू द्या. जूलचे डायमेन्शन बघा सेम असल्यासारखे, फक्त लेंथ मोठा आहे. मी कधी कधी असं म्हणतो, न्यूटन जी जूल जी भाई भाई आहे. छोटे मियाँ बड़े मियाँ, छोटे मियाँ बड़े मियाँ, लेंथ छोटी इसलिए छोटा. लक्षात राहू द्या, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कळतं ना. आणि कुलम, आता कुलम काय? चार्ज. खरा करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाइम. मग चार्ज काय होईल? करंट इंटू टाइम. करंट इंटू टाइम. करंटचं ॲम्पियर आणि टाइमचं सेकंड असं युनिट असते. याच्यावरून जर काढले आपण तर I1 होईल, त्याचा I लिहू शकतो करंटसाठी आणि टाइमसाठी T1 लिहू शकतो. तर यांचे डायमेन्शन्स काय भेटतात बघा. M1 L1. ठीक आहे. हा T-3 होईल वरी जाऊन आणि हा I-1 असले त्याचे डायमेन्शन्स आहेत. बघा मी तुम्हाला याची डेफिनेशन सांगितली, याचं फॉर्म्युला, याचं SI युनिट, याची डायमेन्शनसुद्धा सांगितली आहेत. लक्षात राहू द्या. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? एक तर या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत. मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतोय की इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जपासून चालू होते बाबा, पॉझिटिव्ह चार्जपासून. ठीक आहे, लक्षात येतं. आणि निगेटिव्ह चार्जपर्यंत एंड होते. निगेटिव्ह चार्जकडे एंड होते. कधी कधी जर दोन्ही चार्ज सोबत घेतले, एक पॉझिटिव्ह घेतला आणि एक निगेटिव्ह घेतला, तर तुम्ही असं दाखवू शकता बघा. पॉझिटिव्हकडून स्टार्ट, निगेटिव्हकडे एंड, पॉझिटिव्हकडून स्टार्ट, निगेटिव्हकडे एंड, पॉझिटिव्हकडून स्टार्ट, निगेटिव्हकडनं एंड, हे दाखवू शकतो. तुम्हाला लक्षातही आलं असेल मला काय म्हणायचं तर कदाचित. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात येत असेल अशी अपेक्षा आहे. मग आता आपल्याला इथून पॉझिटिव्हकडून इलेक्ट्रिक फील्ड गेली, कुठे गेली? निगेटिव्ह फील्डकडे. बघा पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह. पण एक लक्षात घ्या, सगळ्यांचं डायरेक्शन सेम आहे. बघा डायरेक्शन बघा, लेफ्टकडून राईटकडे, लेफ्टकडून राईटकडे, लेफ्टकडून राईटकडे. आणि ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे याचं मॅग्निट्यूड पण सेम आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? ही इलेक्ट्रिक फील्ड आहे 5 न्यूटन पर कुलम, कारण की फोर्स पर युनिट चार्ज म्हणून न्यूटन पर कुलम. हा पण 5 न्यूटन पर कुलम, ही पण 5 न्यूटन पर कुलम, ही पण 5 न्यूटन पर कुलम. समजतं का? 5 न्यूटन पर कुलम. म्हणजे सगळ्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन सुद्धा सेम जर असेल तर त्याला तुम्ही बिनधास्त म्हणू शकता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. समजतं का भावड्यांनो? समजत असेल तर कमेंट करा.
निश्चित करा. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड महत्वाचं बघा, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे बघा. हे महत्वाचं पॉइंट आहे. काय आहे, मॅग्निट्यूड अँड काय आहे, डायरेक्शन सेम. हे दोन सेम असतील तर त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. बघा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज फील्ड हुज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज सेम ॲट ऑल पॉईंट. कोणत्या पॉईंट, एक्झाम्पल फील्ड बिटवीन द पॅरल, ही पॅरल फील्ड आहे. इथे पण बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. कळतं. आता नॉन युनिफॉर्म हिच्या उलटा असेल सर, ही नॉन युनिफॉर्म आहे. बघा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन काहीच सेम नाही. असू शकते मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन सेम नाही असं पण म्हणू शकता. कधी कधी मॅग्निट्यूड सेम असू शकतं, 5 न्यूटन पर कुलम, 5 न्यूटन पर कुलम, पण डायरेक्शन सगळ्यांचं सारखं आहे का नाही. बघा, इकडं तिकडं सगळीकडे आहे ते. याला नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. बघा इथं दिलेलं आहे, फील्ड हुज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर नॉट सेम. हे मॅग्निट्यूड सेम असू शकते, मे बी पॉसिबिलिटी, पण नाही म्हटलं तरी बिन चालेल. त्याला नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. बघा, सगळ्यांचे डायरेक्शन वेगवेगळे आहेत. ओके, मला एक थोडक्यात तुम्हाला एक मस्त एक पैकी एक मला पोएम म्हणायची आहे. भारत कोई जमीन का तुकडा लईये. आवडली ती निश्चित कॉमेंट करा, निश्चित करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे. आणि सगळे जेवढे जण बघतायत तेवढे सगळ्यांनी याला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि भाऊ जास्तीत जास्त व्हायरल झालं पाहिजे. ठीक आहे. आणि एनर्जी बघा, एनर्जी बिन बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना लिहायचंय भारत माता की जय. मी म्हणणार आहे लास्टला लिहायचंय तुम्हाला. कोण कोण लिहिते बघणार आहे. बघतो भारत देशाबद्दल लोकांचं किती प्रेम आहे, किती आपल्या भारतासाठी लोक बघा काय म्हणजे सैनिक लोक बघा किती जीव देऊन ओतून काम करतायत, तिथे रक्षा करतायत आपली. आपण एवढं तर करू शकतोय. चला, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जिता जागता राष्ट्र पुरुष है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद कोई हमारे अस्थियों को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. सबने लिखना है भारत माता की जय. चलिए आगे बढ़ते हैं. बघू मस्तपैकी आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. बघा, आता आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन कुठून चालू होतंय, कुठे बंद होतंय, युनिफॉर्म कशाला म्हणतात, जवळ असतील लाईन तर काय म्हणायचं, हे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या ज्या काही डेफिनेशन, ज्या काही मी इथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. कारण की 12वी हे 11वीच्या कॉन्सेप्ट आहे, मुलांना माहीत नसते. कारण की मुलं काय करतात, 12वीत तर डायरेक्ट 11वीत अभ्यास करत नाही. म्हणून मला बेसिकपासून शिकवायचं काम पडतंय. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पहिल्यांदा समजून घेऊ. एक मस्तपैकी तुम्हाला इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची केली मी. काय करायचं, कर ड्रॉ करायचं, इमॅजिनरी कर ड्रॉ. हे कर दिसतं, ड्रॉ करायचा. याच्यावर एखादा पॉईंट घ्या. जसे की मी या ठिकाणी हा पॉईंट घेतला, याला ए म्हणलं, एक इथे घेतला बी म्हणलं, याला इथे घेतला सर सी म्हणलं. काही टेन्शन आहे, 3 पॉईंट घेतले. या पॉईंटला मला एक टँजंट ड्रॉ करायचा. टँजंट ड्रॉ करता येतं, याला टँजंट ड्रॉ करणं असं म्हणतात. हे जे काही टँजंट ड्रॉ करून त्याचं जे काही डायरेक्शन आलं त्याला तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. मला वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. बी पॉईंटला टँजंट ड्रॉ करा, हे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन आहे. सीला करा, हे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन आहे. सीचं, हे बीचं इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन आहे. याला इलेक्ट्रिक फील्ड ऑफ फोर्स म्हणू शकता किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पण म्हणू शकता. हे डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची. ते मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा एकदा याला कट करतोय. मला कॉन्फिडन्स आहे तुम्ही सगळेजण चांगला ऐकत असाल म्हणून. एक कर ड्रॉ करायचा, केला तुमच्या मनाने, असं काही नाही. एक कर ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावर पॉईंट घ्यायची. मी घेतला एक ए, दुसरा घेतला बी आणि तिसरा घेतला सी. कुठेही घ्या, तुम्हाला जिथे वाटेल तिथे. मग याला एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा. केली. ही जी काही लाईन ड्रॉ केली ना, याला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणू शकता. बघा, हे दिसते, कळतं सगळ्यांना. इथं लाईन ड्रॉ करा. ड्रॉ करता येतं ना सगळ्यांना. चला, काय लाईन बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय, तर एक इमॅजिनरी कर ड्रॉ केला होता मी इन सच वे दॅट टँजंट ॲट एनी गिव्हन पॉईंट. एक गिव्हन पॉईंट घेतला, ए घेतला, बी घेतला, सी. एक काय घेतला, गिव्हन पॉईंट घेतला आणि त्याला टँजंट ड्रॉ केला. त्या कर गिव्हन द डायरेक्शन तो काय दाखवेल,
गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तो इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन दाखवेल ॲट दॅट पॉईंट. त्या पॉईंटचा असणारा इलेक्ट्रिक फील्डचा दाखवते डायरेक्शन. त्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं. मग याची कॅरेक्टरिस्टिक्स बघू. आता सगळ्यांना माहिती झालं की पॉझिटिव्ह पासून इलेक्ट्रिक फील्ड निघते आणि निगेटिव्हकडे एंड होते. बघा, पॉझिटिव्हकडे निघाली निगेटिव्हकडे, पॉझिटिव्हकडून निघाली निगेटिव्हकडे, पॉझिटिव्हकडून निघाली निगेटिव्हकडे एंड. कळालं? बघा, लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट कुठून होतात? पॉझिटिव्ह चार्ज पासून. आणि टर्मिनेट म्हणजे एंड कुठं होत आहेत? निगेटिव्ह चार्जकडे. है ना? इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे रिपेल होतात. बघा, ह्या लाईन दिसतात, या लाईनमुळेच होतं असं. पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, लाईन द लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉर बी मीट इच अदर. कोणत्याही दोन इलेक्ट्रिक फील्ड लाईन एकमेकांना इंटरसेक्ट किंवा मिळू शकत नाहीत. का बरं? चला समजून घेऊ. समजा आपण एक घेतली अशी लाईन, एक घेतली अशी. आपण काय करतो बरं याला? बघा, लाईन्स ऑफ फोर्स कधी पण एक दुसऱ्याला इंटरसेक्ट का नाहीत करत? मग मी काय करावं लागेल? मला एक पॉईंट घेतला इथं जिथं इंटरसेक्ट किंवा मिळालेली आहे तिथे ए नावाचा. मग आपल्याला काय करावं लागतं? इलेक्ट्रिक फील्डचं आपल्याला डायरेक्शन काढायचं. त्याला टँजंट ड्रॉ करावं लागेल इकडे. झालं? हा. तसंच सर या लाईनला पण टँजंट ड्रॉ करून इलेक्ट्रिक फील्डचं तुम्ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला तुम्ही जर टँजंट ड्रॉ केलं तर ते इलेक्ट्रिक फील्ड दिसतं ते, किंवा इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन असतं. आता मला सांगा, एक इकडं पण डायरेक्शन आहे आणि इकडे डायरेक्शन आलं, टँजंट ड्रॉ केलं तर हे कोण आहे? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. त्याला मी काय केलं? मीट केलं. तर एक पॉईंट घेतला त्या दोघांचा, तो दोन डायरेक्शन. आता मुकेश सर असे आले, असे, तर असेच येतील. या टायमाला इकडे नाही जाऊ शकत. नाही सर, आम्ही एडिटिंग करू. ए भाऊ, असे फालतू धंदे करायचे नाही तर भावड्यांना बाहेर धंदे आहेत. मुकेश सरनं असं म्हणलं ना, ठीक आहे सर. मुकेश सर, तुम्ही म्हटलं होतं ना इकडे पळत येत असताना इकडे येणार नाही तुम्ही. बघा, मी इकडे दाखवतो, वर दाखवतो, खाली दाखवतो, मागे दाखवतो. असे धंदे करायचे नाही. हे रिअल मध्ये बघ, मी इकडे येतो, ॲट अ टाइम इकडे जाईल का? नाही. म्हणजे एकाच पॉईंटला एकच दिशा असू शकते. या पॉईंटला माझी एकच दिशा तुमच्याकडे येण्याची. या टायमाला इकडे नाही इकडे, डायरेक्ट तुमच्याकडे. समजतं ना? म्हणजे काय? एकाच पॉईंटला फक्त एकच दिशा, तिथं दोन दिशा यायला. म्हणून ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉट मीट इच अदर. हे महत्वाचं. इट विल मीन दॅट इलेक्ट्रिक लाईन्स डायरेक्शन सिंगल पॉईंटला दोन डायरेक्शन येऊ शकत नाही. त्याचं कारण हे आहे. ठीक आहे. तिसरी लाईन बघा, द लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट कंडक्टर नॉर्मली. एखाद्या कंडक्टरमध्ये एक तर तिथून सुरुवात होऊ शकते, स्टार्ट होऊ शकते लाईन, किंवा टर्मिनेट होऊ शकते, आत येऊ शकते. जसं इथं आत चालली, ठीक आहे ना, आत चालली ना, पण आतमध्ये नाही जात बरं. म्हणजे आत चालली म्हणजे या सरफेसवर, आणि ती परपेंडिक्युलरच जात असते अशी बघा, किंवा इथे एंड होत आहे. समजलं का? हिच्या आतमध्ये चालली का? ह्या कंडक्टर आहेत. म्हणजे तिथून एकतर टर्मिनेट होऊ शकते, किंवा म्हणजे तुम्हाला सांगितलेलं बघा, लिव्ह होऊ शकते का टर्मिनेट होऊ शकतं कंडक्टर नॉर्मली. याचा अर्थ असा आहे परपेंडिक्युलर. ठीक आहे. लाईन्स ऑफ फोर्स डज नॉट पास द कंडक्टर. कंडक्टरच्या आतमधून पास नाही होत. तिथून टर्मिनेट होऊ शकते किंवा लिव्ह करू शकते. म्हणजे इथून बाहेर पडू शकते परपेंडिक्युलर कंडक्टरच्या, किंवा आत टर्मिनेट होऊ शकते याच्यामध्ये. म्हणजे हा सरफेसवर, आतमध्ये नाही, आतून. जसे की पेन आहे, पेनमध्ये रिफिल आहे, कसे आत टाकतो तसे आत टाकता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा बघा, लाईन्स ऑफ फोर्स डज नॉट पास थ्रू कंडक्टर. कंडक्टरच्या आतमधून पास होत नाही. का बरं? इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टरच्या ऑलवेज 0 असेल, बट दे पास द इन्सुलेटर. पण इन्सुलेटरमधून पास होते बरं. म्हणजे तुम्ही जर लाकूड घेतलं, त्या लाकडातून पास होऊ शकेल, पण कंडक्टर, कॉपरची वायर असते ना घरात, तिच्यातून पास होत नाही. नीट ऐकून घ्या. हा, कंडक्टरपासून सुरुवात होऊ शकते, लिव्ह करू शकेल या सरफेसवरून, किंवा एंड होऊ शकते, टर्मिनेट होऊ शकते, पण आतून पास होत नाही कंडक्टरमधून. पण इन्सुलेटरमधून आतून पास होऊ शकते. हे महत्त्वाचा पॉईंट होता. विचार MCQ झालेला 12वीच्या. तुम्ही जर MST CET कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर बघा, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोपोर्शनल नंबर्स ऑफ लाईन्स फोर्स पर युनिट एरिया सरफेस, है ना, अँड हेल्ड परपेंडिक्युलर टू द. बघा, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रोपोर्शनल नंबर्स ऑफ लाईन. जितक्या नंबर्स ऑफ लाईन बाहेर पडतात एखाद्या कंडक्टरमधून, किंवा टर्मिनेट होत असतील परपेंडिक्युलर पर,
तर समजायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जास्त आहे. एखादा मटेरियल पॉझिटिव्ह चार्ज बघा, तिथून इलेक्ट्रिक फील्ड लाईन बाहेर पडायला, इथून समजा 50 पडायला, दुसरा चार्ज आहे 100 पडायला. तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे जास्त आहे? 100 जिथं असेल तिथे. कमी असेल तर कमी म्हणणार. ठीक आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड आहेत, खूप जवळ आहेत, तर लार्ज इंटेन्सिटी आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लार्ज. बघा आता मी दाखवतो इथं, बघा हे किती जवळ काढतो बघा. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? कळतं काही? ठीक आहे, ओके. बघा खूप जास्त आहे इथे, समजता? कळतं? कुठे जास्त इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त आहे? तर तुम्ही म्हणसाल फिगर ए मध्ये जास्त आहे. ठीक आहे, आणि फिगर बी मध्ये कमी आहे. लक्षात येतात? इलेक्ट्रिक फील्ड जी काही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जिथं जास्त आहेत, क्राउडेड आहेत, तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज आहे, आणि जिथं कमी आहे तिथे तुम्ही म्हणू शकता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज रेअरर, दूर आहे, तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. आता बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वाईडली सेपरेटेड, दूर आहेत, तर तिथं तुम्ही काय म्हणायचं? इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्मॉल आहे. लाईन्स ऑफ फोर्स युनिट, लाईन ऑफ फोर्स युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल असतील, बघा इथं पॅरलल दिसतात, आणि सेपरेटेड यांचं जे काय अंतर आहे जर इक्वल असेल, इथं 1 सेंटीमीटर आहे, इथे 1 सेंटीमीटर आहे, इथे 1 सेंटीमीटर आहे, इथे 1 सेंटीमीटर आहे, अंतर सारखं आहे ना, आणि डायरेक्शन सेम असेल, त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, हे तर मी जवळपास इथं तुम्हाला 8 कॅरेक्टरिस्टिक सांगितले आहेत. सोप्या भाषेत पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? एक टँजंट ड्रॉ करायचा आहे, कर काढायचा आहे, त्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे एखादा पॉईंट घेऊन, ते इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन असते. पहिल्यांदा सर्वात आधी आपण काय काय सांगितलं? तर सांगायचं पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड बाहेर पडते आणि निगेटिव्ह चार्जपर्यंत एंड होते असं सांगितलं. नंतर पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे, जर खूप लाईन्स असतील जवळजवळ तर ते क्राउडेड असेल तर लार्ज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. कंडक्टरमधून इलेक्ट्रिक फील्ड लिव्ह किंवा टर्मिनेट करू शकतं, पण आतून पास होऊ शकत नाही. इन्सुलेटरमधून आतून पास होते, हे सांगायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहेत. ठीक आहे ना, ह्या अत्यंत महत्त्वाच्या पॉईंटवर बोलतो मी. बरोबर आहे, क्राउडेड असेल तर काय म्हणायचं हे सांगितलेलं बघा. इलेक्ट्रिक, हे बघा हे आत्ताच सांगितलं आहे, इलेक्ट्रिक लाईन्स कधी पण इंटरसेक्ट होऊ शकत नाही, मीट होऊ शकत नाही, त्याचं कारण सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हे समजलं असेल. आता महत्त्वाचं इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणायचं? एखादा गिव्हन एरिया आहे, त्या गिव्हन एरियामधून किती लाईन पास झाल्या त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणा. नंबर्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर इंटरसेक्ट इन गिव्हन एरिया, त्या गिव्हन एरियातून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन पास झाल्या त्याला, म्हणजे हा एरिया आहे, हा एरिया आहे, हिच्यातून बघा माझे 4 बोट येतात दिसतात तुमच्याकडे परपेंडिक्युलर, पण त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणायचं. इलेक्ट्रिक फ्लक्स कळतं? जे काही गिव्हन एरिया आहे त्या गिव्हन एरियातून किती लाईन्स ऑफ पास झाल्या त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात. द नंबर्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर इंटरसेक्ट गिव्हन एरियामधून त्याला तुम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणू शकता. बरं, हा तर झाला इलेक्ट्रिक फील्डचा नंबर्स ऑफ फोर्स लाईन्स डिवाइड बाय एरिया इनक्लोज बाय द लाईन्स. जर तुम्हाला हे काढायचं असेल तर फ्लक्स असा पण दाखवतात, ई डॉट डी एस. ई इज द इलेक्ट्रिक फील्ड, डी एस इज द गिव्हन एरिया, त्या गिव्हन एरियातून किती पास झाल्या. डॉट दिसतं म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर माहिती आहे ना, स्केलर वेक्टर. ठीक आहे, मग जर डॉट दिसला तर काय लिहितात भाऊ सांगा बरं, कॉमेंटमध्ये लिहा. कॉस थिटा लिहितात. काय लिहितात? कॉस थिटा, म्हणजे हा थिटा जो आहे कॉस थिटा आहे. आणि परपेंडिक्युलरच लाईन घ्यायची, नसेल तर त्याचे कॉम्पोनंट रिझॉल्व करायचे. ठीक आहे, लक्षात येतं? फ्लक्स कधी जास्त असतो? जर थिटा 0 असेल तर, म्हणजे कॉस 0 1 असतो, म्हणजे ई डी एस हे मॅक्झिमम फ्लक्स तेव्हाच येणार. समजलं? म्हणजे ई इलेक्ट्रिक फील्ड आणि डी एसचा हे जे काही लाईन आहेत ह्या दोन्ही पॅरलल आहेत, त्याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, फ्लक्स. चला आता आपल्याला घ्यायचं काय बघू. नेक्स्ट आहे आपल्याकडे गॉस लॉ. महत्त्वाचा आहे, या गॉस लॉवर आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत 12वीमध्ये, याचं ॲप्लिकेशन येणार आहेत. ठीक आहे, चला मग गॉस लॉ काय सांगतं? गॉस लॉ आहे ना, एक रिलेशन दाखवतं इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय चार्ज आहे, सॉरी
इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक चार्ज ई आणि क्यू इज द चार्ज यांच्या दोघांमधलं रिलेशन दाखवण्याचं काम गॉस लॉ करत असतो. पुन्हा एकदा, अ लॉ एक्सप्रेसिंग द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड विच कॉल्ड एज द गॉस लॉ. इथं गॉस लॉ आपल्याला दाखवता येतात. ठीक आहे, मग त्याचं स्टेटमेंट काय बघू आता. बघा, द फ्लक्स द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द क्लोज सरफेस पाहिजे इक्वल टू नेट चार्ज इन्क्लूड बाय सरफेस डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे आपल्याला फ्लक्स फायने दाखवतात इक्वल टू काय म्हणतात बघा, पुन्हा एकदा इज इक्वल टू, बघा इथं काय दिलं, नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द क्लोज सरफेस. फ्लक्स म्हणजे फाय, फ्लक्स बघा, फ्लक्स नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द क्लोज सरफेस. क्लोज सरफेस त्याला गॉसियन सरफेस असं म्हणतात. इक्वल टू लिहिलं नेट चार्ज इनक्लोज बाय द सरफेस, नेट चार्ज लिहिला क्यू डिवायडेड बाय काय म्हटलं, एप्सिलॉन नॉट. हाच तुमचा गॉस लॉ आहे. सर मग इथं असं काय दाखवलं, हां फ्लक्स आपण आता शिकलो ना, हा छोटा छोटा एरिया घेतात म्हणून तिथं आपण इंटिग्रेशन वापरलेलं असतं. डी एस इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. काही ठिकाणी तर डायरेक्टच असं फ्लक्स स्मॉल क्यू पण वापरतात, असं पण लिहितात. हा पण गॉस लॉ पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी शिकवणार आहे. हे लक्षात येतं तुमच्या. म्हणजे गॉसियन सरफेस असतो, एक सरफेस घ्यावं लागतं. म्हणजे जसं की आपण एक स्पियर घेतला उदाहरणार्थ, या स्पियरचा रेडियस सगळ्यांना माहिती असेल कदाचित, कॅपिटल आर घेतला. समजा माझ्या हातात असे जसा कच्च्या गोळ्या असतात, खेळल्या का तुम्ही कच्च्या गोळ्या? आम्ही लहानपणी फार कांचन गोळ्या खेळायचो, माहिती आहे ना, पख्खाना गोळ्या कांच्या गोळ्या घेतल्या अशा, तसे चार्ज घेतले, याच्यावर फेकले, तर फेकल्यानंतर युनिफॉर्म स्प्रेड झाली समजा असे, है ना, युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असा शब्द आहे, घेतला. आता जर हा तुम्हाला लॉ लागू करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, एक गॉसियन सरफेस घ्यावं लागतं. असं त्याला क्लोज करायचं. क्लोज सरफेस असेल आणि हा गॉसियन सरफेस घेतला, क्लोज केलं, मी केलं ना, पूर्ण क्लोज केलं. हा लॉ कसा वापरायचा, हा उद्देश आपला. याचा रेडियस आहे कोणाचा, गॉसियन सरफेसचा, स्मॉल आर. मी इथे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड अवे असते म्हणून ई घेतलं, कळालं तुम्हाला. इथला आपण हा गॉसियन सरफेस घेतला, इथला हा गॉसियन सरफेसचा एरिया घेतला, कळालं का. मग याचा गिव्हन एरियाचा एरिया वेक्टर कसा घेतात माहिती आहे का, राईट हँड रूल करायचा असा, हे इकडे घ्यायचा जिकडे ओपन आहे तिकडे, म्हणजे हा ते हे क्लोज आहे. तुम्हाला कसा घ्यावा लागेल, हा एरिया दिसतो गॉसियन सरफेसवरला, म्हणजे हा, त्याला असं घेतलं म्हणजे एरिया पण या दिशेने घेतला, कळालं का तुम्हाला. हे कळतं. आणि हा गॉसियन सरफेस, मग आता ही एरिया घेतला एवढा, ह्या डी एस एरिया दिसतो ना, हा एवढा एरिया होता. मग पुन्हा एरिया घेतला असा 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 एरिया घेत गेलो असा 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 असा, तर काय तयार होईल भाऊ, कळालं का. हे इंटिग्रेशन का वापरलं, कळालं का. कारण की छोटा जो काही एरिया आहे त्याला ॲड करण्याची जी पद्धत असते मॅथमॅटिक्समध्ये ते इंटिग्रेशन असते, म्हणून मी इथे इंटिग्रेशन ठेवलं. म्हणजे गॉस लॉ तुम्हाला कळाला असेल, फ्लक्स इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट, सिंपल शब्दामध्ये. ठीक आहे, चला आपल्याला आता काही इलेक्ट्रिक डायपोल काय असतं, कारण की याच्यावर प्रश्न येणार आहेत आपल्याला, मग त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिक डायपोलच माहीत नसतं, बेसिक आहे. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काहीच नाही आहे, सरळ टू इक्वल चार्ज घ्यायचे. घेतलं समजा इक्वल चार्ज घेतला, बघा आधी इक्वल चार्ज म्हणू आपण, ते इक्वल चार्ज घ्यायचा आपल्याला. बघा घेतला क्यू नावाचा, दोन इक्वल चार्ज घेतले. म्हणजे काय, म्हणजे इथं पण 5 मायक्रोकुलम घेतला आणि इथं 5 मायक्रोकुलम घेतला का भाऊ. बघा पेअर इक्वल आणि अपोजिटचा अर्थ काय, हा जर प्लस चार्ज असेल तर हा मायनस घ्या. इक्वल घेतला 5 मायक्रोकुलम 5 मायक्रोकुलम, पण कसा घेतला बघा, पेअर घेतली पहिल्यांदा क्यू म्हणजे हिच्यावर किती चार्ज आहे, 5 मायक्रोकुलम, या चार्जवर 5 मायक्रोकुलम घेतला. पण कसे घेतलंय, अपोजिट चार्ज. बघा इथं मायनस घेतला, इथं प्लस चार्ज घेतला, म्हणजे अपोजिट झालं. आणि फायनाईट डिस्टन्सवर घ्यायचं. फायनाईट डिस्टन्स यांच्यामधलं जे काय अंतर आहे ते आपण 2L एवढं घेतलं. म्हणजे असं सेंटर असेल, हां काहीतरी सेंटर असेल, सेंटर आहे तर म्हणजे इथून इतकं अंतर L असेल, याचा अर्थ 2L घेतला म्हणल्यावर इथून इतकं L आहे. आणि यालाच तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल, डाय म्हणजे काय, 2 पोल इक्वल घ्यायचे, पण चार्ज कसे घ्यायचे, अपोजिट घ्यायचे. एकावर प्लस चार्ज आहे, दुसऱ्यावर मायनस आहे, पण ते सारखेच. 10 मायक्रोकुलम असेल प्लस तर मायनस 10 मायक्रोकुलम घ्यावं लागेल. इकडे 50 मायक्रोकुलम असेल प्लस तर इकडे मायनस घ्यावं लागेल. एवढं लक्षात घ्यायचं. बघा पुन्हा एकदा, पेअर आहे पेअर, इक्वल पण आहे 5 मायक्रो पण अपोजिट चार्ज आहेत आणि सेपरेटेड फायनाईट डिस्टन्सवर घ्यायचे, त्यालाच इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतात.
कोणाला काही अडचण. आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं डायरेक्शन मायनसकडून प्लसकडे असते. याला पी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असं म्हणणार आहे आपण. बघा, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटम, हे एवढं लक्षात राहू द्या बरं. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटम काय घेतलं? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे डायरेक्शन घ्यायचं, निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्हकडे. ठीक आहे. ॲक्सियल लाईन म्हणजे काय? या दोन पोलमधून जे लाईन पास करणार आहे आपण, कशातून? दोन पोलमधून जी काही लाईन पास करणार त्याला म्हणायचं ॲक्सियल लाईन म्हणू आपण. याला ॲक्सियल लाईन म्हणायचं, ॲक्सियल लाईन म्हणू. ॲक्सियल लाईन कळालं? द लाईन जॉईनिंग द टू चार्ज, लाईन जॉईन द टू चार्ज पासून होतं. डायपोल ॲक्सिस, या लाईन पासिंग थ्रू द डायपोल ॲक्सिस इज कॉल्ड ॲक्सियल लाईन म्हणायचं. दोन पोलमधून जी लाईन पास होते त्याला ॲक्सियल लाईन म्हणा. आता इक्वेटर म्हणजे काय? ही लाईन झाली इक्वेटर. ठीक आहे. इक्वेटर म्हणजे जे लाईन पासिंग थ्रू द सेंटर, डायपोलच्या सेंटरमधून पास होणार आणि ॲक्सिस लाईनला परपेंडिक्युलर, बघा परपेंडिक्युलर 90 अँगल तयार करणार, त्याला तुम्ही इक्वेटर लाईन असं म्हणायचं. आहे ना, सिंपल आहे, जास्त काही कठीण नाही आहे. ठीक आहे. चला, डायपोल मोमेंट इज डिफाईन्ड ॲज, आता डायपोल मोमेंट बघणार पी, त्याला आपण डायपोल मोमेंटम पी नाव दिलं. प्रोडक्ट असते Q × 2L, बस झालं. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे डिफाईन ॲज प्रोडक्ट कोणाचा आहे? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आहे आणि सेपरेशन बिटवीन टू चार्जेस, दोन चार्जेस मधल्या अंतराचा प्रोडक्ट आहे. त्याला तुम्ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणू शकता. आणि त्या ठिकाणी डायपोल मोमेंट डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक डायपोल टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे तिची स्ट्रेंथ आहे तिथे ते दाखवू शकते, डिनोटेड बाय पीने. आणि वेक्टर क्वांटिटी आहे, आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे त्याचं डायरेक्शन द्यायचं. ठीक आहे. चला, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे काही कंटिन्युअस आपण एखादा चार्ज धरलं, एखादा क्लोज सरफेसवर टाकला तर तो चार्ज डिस्ट्रीब्युशन झाला पाहिजे. मग त्याच्यात युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन, नॉन युनिफॉर्म आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणू शकता. आपल्याला आता महत्त्वाचे डेफिनेशन्स आहे, त्या डेफिनेशनचं नाव आहे लिनियर. बघा, ते चार्ज डिस्ट्रीब्युशन कसं झालं? लिनियर चार्ज डेन्सिटी. आता माझ्याकडे एक वायर आहे, वायर घेतला, त्या वायरवर तुम्ही जर चार्ज टाकले, मी म्हटलं ना काच्या गोळ्या घेतल्या तुम्ही, त्याला चार्ज म्हणा, आणि ते त्या वायरवर टाकले, कळालं ना? तर ते कसे स्प्रेड होतील? लांब असे, कारण की वायर लांब आहे ना. लक्षात आलं ना? बरोबर आहे. आता मला एक सांगा, एक रूम आहे माझ्याकडे ही, या रूममध्ये मला विद्यार्थी बसवायचे, खाली बसवायचे. तर मी काय मोजेन? सरफेस, लांबी गुणिला रुंदी. मी म्हणाल बा ही रूम एवढी आहे, याच्यात 50 मुलं बसू शकतात. कशावरून काढले तुम्ही? त्याच्या सरफेस एरियावरून. बरं, त्याच रूममध्ये तुम्हाला जर गव्हाचे पोते टाकायचे, काय करणार? एकावर एक, एकावर एक, एकावर एक, म्हणजे लांबी गुणिला रुंदी. आणि हाईट किती? बघा, गोदावनची हाईट खूप मोठी असते. तुम्ही माल टाकता तिथं ते गोदावून पाहिले का कसे सेट असतात, मोठमोठाले सेट असतात, हाईट वाढवतात आणि खूप उंचपर्यंत असं ते पोते टाकतात, एकावर एक, एकावर एक, एकावर एक. बघितलं असेल ना? कळालं ना मला काय म्हणायचं ते? म्हणजे इथं चार्ज डिस्ट्रीब्युशन करताना त्याचा सेप साईज फार महत्वाची आहे. आता हे वायर आहे, वायरवर कसे चार्ज होतील? लांब. लिनियर नाव का पडलं कळायला का? लिनियर. आणि त्यांचा सिम्बॉल लांबडा दिलेला आहे, लांबडा. हा जो लांबडा आहे, चार्ज पर युनिट लेंथ म्हणायचं. चार्ज तर डिस्ट्रीब्यूट करतो, पण लेंथ किती आहे हा ना, लेंथवर डिपेंड आहे. लिनियर चार्ज डेन्सिटी लेंथवर डिपेंड आहे, म्हणून चार्ज पर युनिट लेंथ. सिंपल आहे. बघा, लिनियर चार्ज डेन्सिटी जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन अलॉंग द लाईन, लिनियर कंडक्टर आहे, या लांब आहे, है ना. चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट. याचा युनिट काय येईल बरं? चार्ज कशात मोजणार आहे आपण? कुलममध्ये. लेंथ कशात मोजणार आहेत? मीटरमध्ये. कळालं ना? सिंपल आहे. कुलम पर मीटर. लिनियर चार्ज डेन्सिटी कळालं असेल. लांब असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी. सरफेस असेल, हा बोर्ड आहे, बोर्डवर धरले चार्ज स्प्रेड केले, कसे होतील बरं? पूर्ण बोर्डने स्प्रेड होतील. सरफेस, लांबी गुणिला रुंदी, सरफेस त्याला म्हणू शकतो आपण. म्हणून म्हटलेलं आहे, सपोज द चार्ज क्यू युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होते ओव्हर द सरफेस एरिया ए, देन द सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा लिहिलेला, सिग्मा म्हणायचं. सिग्मा, याचं नाव काय आहे? सिग्मा. कळालं ना? 6 नाही येते, सिग्मा आहे, सिग्मा. ठीक आहे. तर चार्ज आणि एरिया, कारण की इथे लेंथ होती, इथे एरिया आहे. याचं एसआय युनिट काय येईल बरं? क्यू म्हणजे चार्ज. चार्ज कशात मोजतात? कुलम. एरिया मीटर स्क्वेअर. समजलं? आणि लास्टला आहे आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. मी म्हटलं ना की आता एखादा पाईप आहे, पाईपमधून पाणी चाललं तर त्याचं व्हॉल्यूम मोजावं लागेल ना.
पाणी जर जात असेल त्याच्यातून तर ते पूर्ण भरून जाते, त्याचं व्हॅल्यूम घेऊन लागतं. तसं हा चार्ज, एक पाईप आहे त्याच्यातून चार्ज आला तर व्हॅल्यूम चार्ज डेन्सिटी मोजावं लागते आणि त्याचा सिम्बॉल आहे रो. याचं नाव काय? RHO. रो म्हणजे काय? चार्ज पर युनिट व्हॅल्यूम डिवाइड बाय, बघा चार्ज फिक्स, आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो. याचं SI युनिट काय येईल बरं? SI युनिट काय येईल? चार्जचं येईल कुलम, व्हॅल्यूमचं येईल क्युबिक मीटर. मला असं वाटतं खूप डिटेल शिकवण्याचा तर प्रयत्न करतोय बाबा, तरी तुम्हाला काही वाटलं असेल तर सांगा. पण एक सांगतोय, बेसिक लेक्चर आहे. आता उद्यापासून आपलं 12th ॲक्च्युअलमध्ये लेक्चर चालू होणार आहे. खरं काय आहे ते, ठीक आहे? तर मला अपेक्षा आहे सगळेजण चांगल्या प्रकारे शिकत असतील, चांगलं करत असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, ठीक आहे? आणि माझं मी नेहमी म्हणतो, अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. रात दिन मेहनत करना पड़ेगी आपको. अच्छे रिझल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से. नाही तर मी करेल, बघू, वेळेवर करेल, एका महिन्यात मी अभ्यास करून 10वीला मार्क आणले, ह्या सगळ्या अफवा आहेत. 10वीपर्यंत चालतं घोकणपट्टी करून, 12वीत चालत नाही. जागे व्हा, महत्वाचं आहे. आज तुम्हाला जर स्ट्रगल केली तरच तुम्हाला तुमच्या बोर्डात रिफ्लेक्शन. लास्ट इयर खूप पेपर अवघड गेला होता. त्याचं कारण होतं मुलं डेली अभ्यास करत नाहीत, रेग्युलरिटी ठेवत नाही. तुम्ही ठेवा, वेळ वाया घालू नका. वेळेचं फार महत्त्व आहे. हे तुम्हाला नंतर कळून काय फायदा नाही. मुलांना काय वाटते 2-3 दिवस आले की आमचा अभ्यास होईल, आम्ही लगे टॉपर येईल. नाही, असं काही होत नाही. गैरसमज काढून टाका. पुन्हा सांगतोय, भेटूया असं सेशनमध्ये पुन्हा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.